मी चीज पोहे बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, मिरची, कढीपत्ता, लिंबू आणि इथं मी पोहे भिजून ठेवलेले आहे. आणि इथं शेंगदाणे मी चांगले आता भाजून घेते. तर मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकून शेंगदाणे चांगले भाजून घेऊ. तर शेंगदाणे थोडेसे ब्राऊन झाले की आपण त्याला काढून त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेऊ. आणि आता त्याच्यामध्ये आपण कांदा आणि कढीपत्ता पहिला टाकून त्याला भाजून घेऊ. तर चांगले भाजून झाल्याच्या नंतर आता आपण त्याच्यामध्ये मिरची सोडू. तर मिरची टाकून पण आपण थोडंसं ब्राऊन होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं. आणि चांगले भाजून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊ. हळद मीठ टाकून झाल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये आपण पोहे सोडून घेऊ. आणि पोहे सोडून एक 5 मिनटं आपण त्याच्यामध्ये ठेवून टाकू. आता मी त्याच्यावरती कोथिंबीर, शेंगदाणे आणि अर्धा लिंबू पिळून घेते. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता. साखरेने थोडी चव येते, पण मी साखर नाही टाकले. मी साखर स्किप केली. आणि त्याच्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून आता एक वाफेवर ठेवू. एक 5 मिनटं वाफ द्यायची. 5 मिनटं वाफ दिल्याच्या नंतर मग आपण त्याच्या प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि मी त्याच्यावरती प्लेटमध्ये काढून घेतल्याच्या नंतर थोडंसं खिसलेलं चीज घ्यायचं आणि त्याच्यावरती चीज टाकून कोथिंबीर टाकून सर्व करायचं. तुम्ही अशा प्रकारे मी चीज पोहे बनवले. जर तुम्हाला माझे पोहे आवडले असेल तर नक्की मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.